मित्रांनो नमस्कार, जय हिंद. कशात सगळे मित्रांनो? आपले बरेचसे मित्र मला मेसेज करतायत की सर आता पोलीस भरतीला खूप कमी काळ राहिलेला आहे, तर ह्या कमी काळात आम्हाला असं काहीतरी ट्रिक सांगा किंवा असं काहीतरी मॅजिक पुस्तकं सांगा की जी वापरून आम्ही कमी काळात जास्त अभ्यास करू शकू. तर असं तुम्ही आम्हाला थोडं गाईड करा. तर बघा मित्रांनो, मॅजिक काही नसतं, सगळं मेहनत असतं. ओके, हां, फक्त त्यामध्ये आपण स्मार्टपणे अभ्यास केलं ना, कमी काळात आपल्याला यशाची शिखरं गाठता येतात. ओके, त्यालाच आपण स्मार्ट वे म्हणतो. तर ठीक आहे, चला स्मार्ट वेने कोणती पुस्तकं वापरली पाहिजे जेणेकरून कमी काळात आम्ही जास्तीत जास्त अभ्यास करावा, हे आपण या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊ. मित्रांनो, सुरुवात करूया जीके या विषयापासून. तुमच्या स्टडी टेबलवर आहेत ना, मी सांगतो ती पुस्तकं 100% असतील. एक असेल तात्याचा ठोकळा असेल, दुसरं असेल सह्याद्रीचा ठोकळा असेल, तिसरं असेल के भुतेकर सरांचं नोबेल असेल, चौथं असेल सध्या ट्रेंडिंगमध्ये चाललेलं आहे महाराष्ट्र पब्लिकेशन, पाचवं सहावं एखाद्या क्लास नोट्स असतील किंवा इतर काहीतरी पुस्तकं असतील. ही 5-6 पुस्तकं तुमच्याकडे आहेत फक्त एका विषयाला. आता मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला एका विषयासाठी ही 5 ते 6 पुस्तकं वाचण्याची आवश्यकता आहे का? मी जर तुम्हाला सांगेन की तुम्ही जर बारीक निरीक्षण कराल या 5 ते 6 पुस्तकात, तर तुम्हाला जवळपास 95% प्लस सारखीच माहिती दिसेल. माझी गॅरंटी आहे. तुम्ही कोणाचंही पुस्तक वापरा, बघा 95+% तुम्हाला सारखीच माहिती दिसेल. मग जर सारखीच माहिती आहे सगळ्या पुस्तकात, तर ही एवढी 5 ते 6 पुस्तकं वाचण्याला काय अर्थ आहे? ही 5 ते 6 पुस्तकं वाचून तुम्ही फक्त तुमच्या अभ्यासाला मोठं करताय, तुमच्या डोक्यात काही घुसत नाहीये. ओके, कारण तेच सगळीकडे चाललेलं आहे. ओके, हा, फक्त काय असेल, काही लोकांनी नवीन एडिशन केलं असेल किंवा काही थोडंसं डिझाईन केलं असेल किंवा काहीतरी थोडंसं वेगळं केलं असेल, बस तेवढंच. बाकी 95% डाटा जो आहे तो सगळ्या पुस्तकात सेम आहे. मग असं असताना कोणती पुस्तकं वापरायची? तर मी तुम्हाला 2 पुस्तकं सांगेन. तुम्ही जर सहमत असाल तर ती पुस्तकं वापरा, अन्यथा जो लेखीमध्ये टॉपर असतो ना त्याला विचारा, किंवा जो यशस्वी झालेला आहे आणि ज्याला लेखीमध्ये सर्वात जास्त मार्क होते ना त्याला विचारा की बाबा संबंधित पुस्तक कसं आहे. ओके, तोच तुम्हाला एकदम परफेक्ट सांगू शकतो की हे पुस्तक कसं आहे आणि हे पुस्तक कसं आहे, आणि त्या अनुषंगाने तुम्ही ती पुस्तकं घेऊ शकता. मी तुम्हाला रेकमेंड करेन की तुम्ही 2 पुस्तकं घ्या. का? कारण जीकेचा फंडा कसा आहे, 85% आहे ना वन लाईनर आहे आणि एक 15% थोडंसं डेप्थ मध्ये आपल्याला प्रश्न विचारले जातात. मग 85% वन लाईनर साठी मी तुम्हाला सजेस्ट करेन सह्याद्री अकॅडमी बारामतीचा गाईड. एवढं जाडं गाईड आहे मित्रांनो, पण इतकं जबरदस्त गाईड आहे ना, इतकं जबरदस्त गाईड आहे की मी त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्या पुस्तकाला हातच लावला नाही. का? कारण त्याच्यामध्ये ना एवढी सारी भरमसाठ माहिती आहे. प्लस घटक संपल्यानंतर पोलीस भरतीला कसे प्रश्न विचारले होते मागे, त्याचे 200-300 प्रश्न आहेत. म्हणजे तुम्हाला दुसरीकडे कुठे जायची गरजच नाही. तुम्ही काय करा, एखादा घटक वाचायचा असेल, त्याचे 200-300 प्रश्न तिथे दिलेले आहेत, ते वाचून घ्या आणि मग नंतर घटक वाचा. तुम्हाला सगळं खेळ समजून येईल की पोलीस भरतीला कसे प्रश्न विचारतात. मग यासाठी तुम्हाला इतर पुस्तकांकडे जाण्याची किंवा वळण्याची आवश्यकताच राहणार नाही. आणि थोडंसं डेप्थ अभ्यास करण्यासाठी तात्याचा ठोकळा MPSCचा हा पुस्तक वाचायचा आहे. बाकी सगळे जे आहेत ते ऑप्शनल आहेत. जसं नोबेल आहे, महाराष्ट्र पब्लिकेशनचं आहे किंवा इतर कुठला असेल, ते सगळे ऑप्शनल आहेत. म्हणजे जर तुमच्याकडे सह्याद्रीचा ठोकळा नाही तर तुम्ही ती पुस्तकं वापरू शकताय. ओके, परंतु तुम्हाला तात्याचा ठोकळा हा कंपल्सरी वाचायचा आहे. का? कारण सध्या जी स्पर्धा आहे ती थोडीशी वाढती आहे. ज्याचा थोडासा सखोल अभ्यास असेल ना, पोस्ट त्याची फिक्स असते. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही काय करा, एक सह्याद्रीचा ठोकळा असेल, ते नसेल तर नोबेलचं असेल, ते नसेल तर महाराष्ट्र पब्लिकेशनचं असेल, ते नसेल तर इतर तुम्हाला कोणी काय सजेस्ट केलं असेल ते असेल, चालेल. पण तुम्ही काय करा, एक तात्याचा ठोकळा तुम्हाला कंपल्सरी वाचायचा आहे. आता ते पुस्तकाला घेऊन पण लय भरपूर लोक गोंधळात पडलेले आहेत की बाबा ते पुस्तक वाचायचं कसं, कारण ते लय डेप्थ आहे आणि त्याच्यामध्ये नेमकं काय वाचायचं, कितपत वाचायचं, कुठल्या गोष्टी सोडायच्या ह्या समजत नाही. टेन्शन घ्यायचं नाही, ह्याच्यावर मी एक सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकून ठेवतो, व्हिडिओ बघा. त्याच्यामध्ये तात्याच्या ठोकळ्यामध्ये नेमका कोणता भाग वाचायचा आहे, कोणता भाग निग्लेक्ट करायचा आहे, कितपत वाचायचं आहे, कसं वाचायचं, हे सगळी A to Z माहिती मी त्या व्हिडिओमध्ये टाकलेली आहे. तर तुम्ही आजच जाऊन ती व्हिडिओ पहिले पहा आणि मग तुमचं जीकेचं सगळं म्हणजे तात्याचा ठोकळा कसा वाचायचा हे कन्सेप्ट जे आहे ते क्लिअर होणार आहे. ओके, तर आय होप मला जीके बद्दल
तुम्हाला कोणती पुस्तकं वाचायची हे क्लिअर झालं असावं. मी रेकमेंड केलेलं आहे सह्याद्रीचा ठोकळा आणि तात्याचा ठोकळा. आता तुमच्याकडे सह्याद्रीचा नसेल, नोबलचा असेल, नोबल वापरू शकताय. परंतु सांगितलंय मी नोबल वापरलं नाही म्हणून मला नोबल बद्दल खात्री नाही किंवा माहिती नाही. ज्याने कोणी नोबल वाचला असेल आणि ज्याला लेखीला चांगले मार्क असेल त्याच्याकडे विचारा की बाबा नोबल चांगला आहे का. असेल चांगलं, त्यांनी सजेस्ट केलं तर वापरा, अन्यथा वापरू नका. मी सांगतो ते वापरा, कारण मला लेखीला बऱ्यापैकी मार्क आलेले आहेत. तर त्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगतोय हे जीकेला ही पुस्तकं वापरा. नेक्स्ट पुस्तक आहे मित्रांनो अंकगणित. आता परत एकदा तुमच्या टेबलवर ही 4 पुस्तकं अवजरून असते. कुठलं तर नितीन महाले सरांचं कोकिळा प्रकाशन, त्यानंतर आहे फास्ट ट्रॅक, त्यानंतर आहे सचिन ढवळे सरांचं, आणि नंतर आहे पंढरीनाथ राणे. ही 4 पुस्तकं तुमच्या डेस्कवर किंवा तुमच्या मित्र अभ्यास करत असतील हे असणारच आहे. मग आता ही 4च्या 4 परत वापरायची का हो? गरज नाही, कारण मी सांगितल्याप्रमाणे 95% डेटा सगळीकडे सारखाच आहे. मग कुठला वापरायचं? तर बघा, तुमच्याकडे 4 पैकी एक असेल तर एक सफिशियंट वापरा, कारण सगळेच्या सगळे बेस्ट आहे. कारण मी 4ही वापरलेले आहेत, कारण मी मॅथ्स मध्ये वीक होतो. त्यामुळे मी भरपूर लोकांना विचारायचं, तर एकाने मला फास्ट ट्रॅक सांगितलं तर मी फास्ट ट्रॅक विकत घेतलं, पण ते मला जरा किचकट वाटलं, मी त्याला निग्लेक्ट केलं, मला ते समजतच नव्हतं. त्यानंतर एकाला सांगितलं तर एकाने मला सांगितलं की सचिन ढवळे सरांचा वापर, ते पण वापरलं. मग त्याच्यामध्ये एमपीएससीचे प्रश्न किंवा एमपीएससीचा डेटा जास्त होता, मग ते मला जरा बोरिंग वाटत होतं. त्यानंतर मी पंढरीनाथ राणे वापरलं, तर पंढरीनाथ राणे मला सुरुवातीला लय हार्ड वाटत होतं, मग ते पण जमत नव्हतं. मग हे 3 वापरल्याच्या नंतर एकाने मला सांगितलं की कोकिळा प्रकाशनचा वापर, आणि ते मला बेस्ट वाटलं, कारण त्याच्यामध्ये ना एकदम बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत माहिती सांगितलेली. तर मी ज्यांचं मॅथ्स खूप वीक आहे ना त्यांना एकच सांगेन की मित्रांनो नितीन महाले सरांच्या पुस्तकापासून सुरुवात करा. बघा, तुम्हाला आहे ना मॅथ्स यायला लागेल, कारण ते अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स लेवलला आहे. अति ऍडव्हान्स पण नाही करायचंय, कारण ते एमपीएससीचं आहे. कारण एक पुस्तक फक्त पोलीस भरतीला डिझाईन केलेलं नसते, ते इतर सरळ सेवा आणि एमपीएससीच्या दृष्टिकोनातून पण बनवलेलं असते. तर त्यामुळे अति ऍडव्हान्स प्रश्नांकडे आपल्याला वळायचं नाही, बस बेसिक पासून थोडं 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 पुढे जायचंय. तर इथपर्यंत तुम्हाला करायचंय. आणि बाकी ज्यांचं मॅथ्स बऱ्यापैकी आहे किंवा एक ॲव्हरेज लेवलला आहे त्यांनी या 4 पैकी कुठलंही पुस्तक वापरलेलं बेस्ट आहे. ओके, नंतर तुम्हाला सांगतो, माझं जेव्हा मॅथ्स बेस्ट झालं ना तेव्हा मी काय करायचो, प्रॅक्टिससाठी 3-4 पुस्तकांचा वापर करायचो, फक्त वापर करायचो. पण स्पेशली अभ्यास मी नितीन महाले सरांकडून केला, कारण ते मला समजलं होतं. ओके, नेक्स्ट आहे मित्रांनो बुद्धिमत्ता. कोणत्या पुस्तकाची आवश्यकता नाहीये, तुम्ही जर प्रिव्हियसचे प्रश्न जर प्रॅक्टिस केले तर बऱ्यापैकी तुमचा डेटा कव्हर होतो. पण तरी काही टॉपिक त्याच्यामध्ये असे आहेत की जे किचकट आहेत, जसं की वयवारी किचकट आहे, समजता समजत नाही. त्यानंतर कालमापक, घड्याळ, त्यानंतर नातेसंबंध, आकृत्या, हे असे काही टॉपिक्स आहेत बुद्धिमत्तामध्ये की जे आपल्याला कन्फ्यूज करतात, समजून समजता येत नाही. तर यासाठी मी तुम्हाला मित्रांनो सजेस्ट करेन की तुम्ही सचिन ढवळे सरांचं पुस्तक वापरू शकताय. ओके, कारण ते पुस्तक मी स्वतः वापरलेलं आहे, तर मला आहे ना त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आयडिया आली होती, बऱ्यापैकी माझं प्रॅक्टिस झालं होतं. तर तुम्ही तशा प्रकारे ते पुस्तक वापरू शकताय. ठीक आहे, किंवा आता नितीन महाले सरांचं सुद्धा पुस्तक येतोय, तर ते देखील वापरलं तर चालेल, पण मी वापरलं नव्हतं म्हणून मी ते सजेस्ट करणार नाही. ओके, नेक्स्ट आपला विषय आहे मराठी व्याकरण. मराठी व्याकरणसाठी पोलीस भरतीसाठी एकमेव पुस्तक म्हणजे बाळासाहेब शिंदे. तुम्हाला इतर कोणतेही पुस्तक घेण्याची आवश्यकता नाही. बरेचसे लोक तुम्हाला मोरा वाळंबे वापरा किंवा आशालता घोटे वापरा किंवा इतर काहीतरी वापरा हे सांगतील, पण मित्रांनो बघा, हे थोडेसे ऍडव्हान्स लेवलची पुस्तक आहेत. आता मी स्वतः मोरा वाळंबे सरांचं पुस्तक वापरलेलं आहे, ते ऍडव्हान्स लेवलला आहे. जर तुम्ही PSIचा अभ्यास करत असाल किंवा राज्यसेवेची तयारी करत असाल तर मोरा वाळंबे तुमच्यासाठी बेस्ट आहे. ओके, मी तर म्हणेन की पोलीस भरतीला बाळासाहेब शिंदेच्या पलीकडे जाण्याची आवश्यकता नाही. तुमचा शब्दसंग्रहाचा डाटा पण इथेच कव्हर होईल आणि जे घटकचा अभ्यास आहे तो पण इथेच कव्हर होईल. नेक्स्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे चालू घडामोडी, करंट अफेअर्स, कसा अभ्यास करायचा किंवा काय करायचं. मित्रांनो बघा, मी तुम्हाला सिंपल सजेस्ट करा, चालू घडामोडीचा अभ्यास करायचाच नाही. काय चालू घडामोडीचा अभ्यास करायचाच नाही. लेखीला जेव्हा 2 महिने असतील, म्हणजे आपलं ग्राउंड सुरू झालं का त्यापासून तुम्ही चालू घडामोडीचा अभ्यास करायला सुरुवात करा. मग त्यासाठी तुम्ही काय करणार, तर मार्केटमध्ये एक 6माही पुस्तक मिळतो,
मग ते कुठल्याही लेखकाचं असेल, देवा जाधव सरांचं असेल, सह्याद्री अकॅडमीचं असेल किंवा इतर कुठलंही पुस्तक तुम्ही वापरू शकताय. 6 ते 6 घ्यायचं आणि 15 दिवसात ते सगळं पुस्तक वाचून काढायचं, पाठांतर करून टाकायचं. आणि तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचं मी सांगतो मित्रांनो, खूप मेहनत घेतलेली आहे तुमच्यासाठी. आपला जो डिअर पोलीस टेलिग्राम चॅनल आहे याच्यावर मी आहे ना एक हॅशटॅग चालू घडामोडी 2025 ही सिरीज सुरू केलेली आहे. आता या सिरीज मध्ये काय केलं माहिती का, मी डिसेंबर महिन्यापासून जे काही चालू घडामोडी होतात, म्हणजे नियुक्ती होते, पुरस्कार होते, मरण पावले किंवा इतर काहीतरी विशेष किंवा नियुक्त्या झालेल्या आहेत, काहीही जे काय आलेले आहे त्या संदर्भात सगळं मी हॅशटॅग करून ठेवलेलं आहे आणि त्याची एक यादी बनवून ठेवलेली आहे. जवळपास 200च्या आसपास ती माहिती माझ्याकडे आता सध्या तयार झालेली आहे आणि येणाऱ्या काळात अजून एक 100 माहिती होऊन जाईल. म्हणजे असे 301 प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या ऐन वेळेला मिळणार आहेत आणि ह्याच्यामुळे तुमची उजळणी फार भयंकर होणार आहे. तसेच तुमच्याकडून अभ्यास करताना एखादी गोष्ट जर राहिली तर या आपल्या हॅशटॅग वरून तुमचं क्लिअर होणार आहे. तर तुम्हाला चालू घडामोडीसाठी आता सध्या अभ्यास करायची गरज नाही. एक 6 पुस्तक वापरायचं आणि आपलं फक्त ते हॅशटॅग चालू घडामोडी 2025 आपल्या डिअर पोलीस टेलिग्राम चॅनलला आहे, ते फक्त तेवढं एक अभ्यास करून घ्यायचा. तुमचा चालू घडामोडीचा अभ्यास झाला समजा. तसेच अजून तुमच्या चालू घडामोडीला चांगली रिव्हिजन व्हावी किंवा अजून चांगला अभ्यास व्हावा ह्यासाठी मी लेक्चर सिरीज सुद्धा चालू करतोय. एक लेक्चर टाकलेलं आहे. आता हळूहळू जेवढं मला पॉसिबल होईल तेवढं मी लेक्चर टाकत जाईन. फक्त प्लेलिस्टला जायचं डिअर पोलीस युट्यूब चॅनलला आणि ती चालू घडामोडी सिरीज बघायची. तुमचा चालू घडामोडीचा विषय संपला. पैकीच्या पैकी मार्क मिळणार म्हणजे मिळणार. ओके, फक्त एवढं काम करायचंय. आता नेक्स्ट आहे प्रश्न संच कोणता घ्यायचा आहे. मित्रांनो, प्रॅक्टिस करायची असेल तर 100% प्रश्नसंच घ्यावाच लागेल. मी तुम्हाला आहे ना 2 प्रकारचे प्रश्नसंच सांगेन. एक प्रश्नसंच घटकनिहाय, म्हणजे घटकनिहाय म्हणजे कसं की भूगोलाचे सगळे प्रश्न एका ठिकाणी, इतिहासाचे सगळे प्रश्न एका ठिकाणी, मॅथ्स मध्ये काळक्रम वेगचे सगळे प्रश्न एका ठिकाणी. अशा प्रकारे म्हणजे 2011 पासून किंवा 2017-18 पासून आतापर्यंत पोलीस भरतीला कसे कसे प्रश्न विचारलेले आहेत त्या घटकांवर ते सगळे प्रश्नसंच घटकनिहाय आहेत एका प्रश्नसंचामध्ये दिलेलं असते. मग त्यासाठी मार्केटमध्ये 2 पुस्तकं आहेत. एक जम्बो, जे की मी वापरलेलं होतं आणि आता महाराष्ट्र पब्लिकेशनचं आलेलं आहे. तर त्या दोघांपैकी तुम्ही एक वापरू शकता. आता माझ्याकडे आहे ना बऱ्याच मित्रांचे मेसेज आले होते की सर जम्बो मध्ये काही प्रश्न चुकीचे आहेत. तसेच मला विठ्ठल बडे सरांच्या महाराष्ट्र पब्लिकेशन मध्ये पण बरेचसे चुका आहेत असं देखील मला मेसेज आले होते. तर तुम्ही एक काम करू शकता. तुम्ही काय करा, ते लेखकाचे नंबर तिथे दिलेले आहेत. कुठला प्रश्न चुकलाय त्याचे फोटो काढा आणि त्यांना व्हॉट्सअप करा की बघा सर हे प्रश्न चुकलेलं, याला दुरुस्त करून द्या किंवा आम्हाला याचं योग्य काय ते उत्तर सांगा. कारण कसं माहितीये का, तुम्ही जेव्हा चुकीचा अभ्यास करताय ना तेव्हा 100% तुमचं भविष्य हे धोक्यात येणार आहे. ओके, तर विठ्ठल बरे सरांचं पण जर चुकीचं असेल फोटो काढा, त्यांना व्हॉट्सअप करा. आणि जम्बोचं पण चुकीचं असेल तर जम्बोचा पण फोटो काढा आणि त्यांना व्हॉट्सअप करा. हे 2च पुस्तकं मार्केटमध्ये सध्या गाजलेले आहेत. ओके, तर त्यापैकी तुम्ही एक कुठलं तरी वापरू शकताय आणि जे ऑलरेडी असेल तेच वापरा. नवीन घेण्याची आवश्यकता नाही. जे जम्बो वापरतायत आणि म्हणतात की आता विठ्ठल बडे सरांचं पण घेऊ, तर तसं करू नका. जम्बो वापरतात तर जम्बोच वापरा आणि जम्बो नसेल विठ्ठल बडे वापरायचं तर विठ्ठल बडे सरांचं वापरा. अशापैकी तुम्ही एक काम करू शकता. आणि दुसरं आहे मिक्स. मिक्स साठी एकच, दुसरीकडे कुठे जायची गरज नाही, ते म्हणजे नोबेल के भुतेकर सरांचं, जे की आता मला वाटतं 18,300ची सिरीज काहीतरी सुरू असेल. त्याच्यामध्ये 17, 18, 19, 20, 21 असे एक 5-6 वर्षाचे तुम्हाला पेपर्स दिलेले असतात. आणि ते पेपर कसे असतात, म्हणजे 50-50 पेपर्स असतात प्रत्येक वर्षाचे. तर ते देखील तुमच्यासाठी बेस्ट आहे. म्हणजे मिक्स प्रॅक्टिस. ओके, म्हणजे पोलीस भरतीला मिक्स कसे असतात. ओके, जसं की मॅथ्सचे, रिझनिंगचे, मराठीचे, जीकेचे, चालू घडामोडीचे, हे सगळे मिक्स कसे असतात. तर त्याप्रमाणे तुम्हाला नोबेल हे 2 पुस्तकं घ्यायचे, एक नाही 2 घ्यायचे. ओके, एक मिक्स वाला घ्यायचं आणि एक घटकनिहाय घ्यायचं. फक्त घटकनिहायला मी तुम्हाला सांगितलं जम्बो घ्या किंवा महाराष्ट्र पब्लिकेशन विठ्ठल बडे सरांचं घ्या. आणि इकडे तर एकच, याच्या पलीकडे जायची गरज नाही. नोबेल के भुतेकर, मला वाटतं 18,300 किंवा जे काय आता सिरीज असेल ती नवीन 2025ची सिरीज घ्यायची आणि ते पुस्तक वापरायचं. आता बऱ्याच लोकांचे मेसेज देखील येतात की सर आम्हाला आहे ना आमच्या अकॅडमी मधून किंवा इतर अकॅडमी मधून नोट्स मिळालेले आहेत, तर नोट्स वापरायचे का. तर बघा, जर नोट्स आहे ना हे एका पुस्तकासारखे असतील तर वापरायची गरज नाही. का वापरायचंय? नोट्सचा अर्थ काय की जेव्हा
एखादी माहिती 10 पेजवर असते, त्या 10 पेजचं 1 पेजमध्ये जर उत्तर देत असतील त्याला आपण नोट्स म्हणतो. जर 10 पेज तुम्हाला पुस्तकात पण तसंच मिळते, नोट्समध्ये पण तसंच मिळते, तर ते वापरण्याची आवश्यकता नाहीये. ओके. आता बेस्ट नोट्स कुठले, तर बघा इतर कोणाचे असतील हे मला माहित नाही, पण मी माझे तुम्हाला सांगतोय. माझे नोट्स जे आहेत ते ऑलरेडी यशस्वी मुलांनी वापरलेले आहेत. तुम्ही त्यांच्याकडून फीडबॅक घेऊ शकताय. बरेचसे असे मित्र आहेत ज्यांनी माझे नोट्स वापरले आहेत आणि त्याच्यावर पॉझिटिव्ह फीडबॅक पण दिलेले की सर तुमचे नोट्स एकदम बेस्ट आहेत. तर आम्हाला लेखी परीक्षेला खूप फायदा झाला, कारण बरेचशा गोष्टी किंवा बरेचसे फॅक्ट तिथून कव्हर झालेले. तर तुम्ही माझे नोट्स देखील वापरू शकताय. माझं तुम्हाला नोट्स मोफतमध्ये देण्याचं कार्य पण देखील सुरू आहे. फक्त हे नोट्स कुठे मिळतील, तर आपलं डिअर पोलीस हे टेलिग्राम चॅनल आहे, हे तुम्हाला जॉईन करायचं आहे. सगळ्या प्रकारचे नोट्स मी तुम्हाला तिकडे पिन करून ठेवलेलं आहे आणि भविष्यात अजून भरपूर सारे नोट्स तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे अगदी मोफत. तर फक्त तुम्हाला काय करायचं, डिअर पोलीस हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं. ओके. याच्या पलीकडे तुम्हाला कोणतेही पुस्तक किंवा काही वापरण्याची आवश्यकता नाही. ओके. तुमच्या टेबलावर भरमसाठ पुस्तक आहे, सगळे टाका बाजूला आणि मी या व्हिडिओमध्ये जेवढे सांगितले फक्त तेवढे तुम्ही वापरा आणि बघा. तुम्ही मला स्वतः सांगणार की सर तुमचं ही व्हिडिओ पाहिले आणि माझं काम झालं, कमी काळात जास्तीत जास्त अभ्यास झाला, माझी टॉप मध्ये निवड झाली. कारण लेखीला 100% तुम्हाला आहे ना जास्तीत जास्त गुण पडणार आहे. ओके. तर तरी तुम्हाला अजून काही सजेस्ट करायचे असेल तर आपलं कॉमेंट बॉक्स सगळ्यांसाठी ओपन आहे. वेलकम. तुम्ही तुमचे ओपिनियन किंवा तुमचं सजेशन तुम्ही आपलं मत मांडू शकताय. थँक्यू. जय हिंद.